चोंगे कधी आले? हा तू जेव्हा ह्या मुलीच्या फोटोला चाटत होता ना तेव्हा चालत सुंदर आहे ना विराज भाऊ? मुलगी खूप सुंदर आहे आणि तुम्ही खूप सोजवळ दिसता. मुलगी तुमच्या प्रेमातच पडते बहुधा. मग पुढं काय? पुढं काय? लग्न. लग्नाचं काय बघू? ए उतावळानावर अंगुड गेला बाशी. बाबा शब्द तरी जपून वापरा. हा चल सॉरी सॉरी पण लक्षात ठेव भाऊ सुंदरताच घात करते. हा आपल्या सोबत काय झालं माहिती ना? हा दीपाने काय केलंय? काय कडक आयटम होती राव ती पण. हे आयटम काय म्हणतो? सुंदर बोल ना सुंदर. पण विराज भाऊ हे पण खरं आहे बर का. तिने खूप धोका दिला ना. कधी कधी खूप आठवण येते वहिनीची. ए चोंगे गप्तो का आता? ए बाबा तू रडू नको राव. पण ही तशी नाही दिसत. अरे भाऊ या पोरीना अशाच दिसतात. यांच्या केसाला गजरा आणि गावभर नजरा असतात. लक्षात ठेव. हो ही खूप चांगली मुलगी दिसते. खूप सुंदर आणि संस्कारी मुलगी आहे. अशा मुली कोणाला भेटत नाही आणि कोणाला धोका पण देत नाही. अरे पण पहिल्या भेटीत हिला कसं ओळखणार? काय ठरवणार? काय बोलणार हिच्याशी मी? अरे खूप सोपं आहे. तू तिला तिच्या आवडी निवडी विचार, तिचा छंद विचार, मग ती तुला तुझा छंद विचारेल. मग तू विचार तू कोणते पुस्तकं वाचती, मग ती तुला विचारील तू कोणते पुस्तकं वाचतोस. मग तू विचार तिला की तुझं शिक्षण काय झालंय असं विचार. मुलगी जिथं लाजते मुलगी तिथेच पडते. ए विरे ये नेबड्याचं ऐकू नको. हा ना हे लाज नाही बीज नाही ना भाऊ. हे जुन्या काळाची पद्धती. आजकाल पुढले ऍडव्हान्स झालेलं आहे. पण निल्या हा जे बोललाय ना हेच बोलावं लागणार आहे. मग आमची गाडी पुढे कसं काय जाणार? अरे पण ती खरं बोलती हे कशावरून? आणि ती खोटं बोलते हे कशावरून? अरे पण ही खरं बोलती का खोटं बोलती हे कशावरून ओळखायचं? अरे एकदम सोपं आहे. पुरीचा बाप जर तिच्या लय गुणगान गात असला ना तर समजून जायचं इथं काहीतरी गडबड आहे. कळलं का? त्यानंतर ना तुम्हाला एका रूम मध्ये बोलायला पाठवते. तिथे गेल्या गेल्या सांगायचं मला दारूचा शौक आहे. मला सगळे व्यसन आहेत. मी दारू पितो, मावा खातो, सिगरेट पितो, गांजा उडतो, सगळं सांगायचं. त्याच्यानंतर म्हणायचं मी नाही का रात्रीचं आहे का मित्रांसोबत पार्ट्या करतो, तिकडं दारू पिऊन तिकडं झोपतो. आणि कधी जर घरी आलो ना तर दारू पिऊन घरी येतो. मला बायाचा नाद आहे. मला याच्या आधी 4-4, 5-5 गर्लफ्रेंड झालेले आहेत आणि आमच्यामध्ये ना सगळं काय झालेलं आहे. सगळं बरं का. हा अरे येडाय का? असं बोलल्यानंतर ती मुलगी याच्या लात मारून हकलून द्यायची नाही का? पण हा जे बोललाय ना यातलं मी काहीच नाही केलं. अरे तसं खरी मज्जा आहे ना भाऊ. असं बोलले नाही ना समोरचा माणूस कसा आहे ते ओळखता येतं. म्हणजे हे बोलल्यावर तिचं उत्तर काय असेल ना त्याच्यातून आपण समजायचं ही कशी आहे. तू तिला तिच्या आवडी निवडी विचार, तिचा छंद विचार. मी दारू पितो, मावा खातो, सिगरेट पितो, गांजा उडतो, सगळं सांगायचं. अरे तुम्ही गप्पा बसा. अहो पण मी काही बोललेच नाही. नाही सॉरी तुम्हाला नाही. अरे भाऊ या पोरीना अशाच दिसतात. यांच्या केसाला गजरा आणि गावभर नजरा असतात. लक्षात तुम्ही ठेव. मला धोका नाही ना देणार? काय? काय बोलतो यार मी? आवड तुमच्या आवडी निवडी सांगा ना. मला आहे ना जळत्या टायराचा वास खूप आवडतो आणि पेट्रोल पंपावर गेलं ना की पेट्रोलचा वास सुद्धा खूप आवडतो. विचित्रच आवडी निवडी ना तुमच्या. तुम्हाला काय आवडतं? मला अगरबत्तीचा, गरम झालेल्या दुधाचा आणि अत्तराचा सुगंध खूप आवडतो. ओळमंग माझी फेवरेट आहे आणि गोल्ड फ्लेकचा सुगंध जगात भारी. म्हणजे तुम्ही व्यसन करता का? तुम्हाला कसं कळलं? ते तुम्ही ओल्ड मंग आणि गोल्ड फ्लेक बोललात ना म्हणून. अहो म्हणजे ना माझे बाबा आहे ना कधी कधी घेतात म्हणून मला माहिती आहे. तुम्हाला राग आला का माझे बाबा कधी कधी घेतात म्हणून? अहो नाही, उलट अशी माणसं मला प्रचंड आवडतात. म्हणजे हे पहा, लोक सकाळी उठल्यावर चहा घेत असतात पण मी उठल्या उठल्या डायरेक्ट घेतो.
बोर्नव्हिटा? नाही हो, दारू. म्हणजे तुम्ही दारू पिता? पिता? अहो पिता नाही, आंघोळ करतो मी, आंघोळ. अहो मी सकाळी दात घासतो, चूळ भरायला पाणी नाही, ओळ मग वापरतो, म्हणजे दारू. अहो लोक सकाळी उठल्या उठल्या पायनॅपल ज्यूस पित असतील, ऑरेंज ज्यूस पित असतील, पण मी, माझा दिवस ओढक्याशिवाय सुरू होत नाही. आणि तुम्हाला सांगतो, मला अगोदर सिगारेट नव्हती आवडत, पण माझ्या तिसऱ्या गर्लफ्रेंडने मला सिगरेट ओढायची शिकवली. गर्लफ्रेंड? आणि ती सुद्धा तिसरी? सगळं कॅज्युअल आहे, नॉर्मल आहे. तुमच्या घरचे काय बोलत नाही का तुम्हाला? अहो घरच्यांसाठी मी अजून लहान आहे, पण त्यांना माहीत नाही हा विराज आता मोठा झालाय. तुम्हाला यात काही चुकीचं नाही वाटत का? अहो ह्यात काय चुकीचं? मी तर अशा मुलीशी लग्न करेल की तिला माझ्यासारख्या आवडीनिवडी असतील, पण तुम्हाला बघून असं वाटत नाही की आपलं काय होईल म्हणून. हो पण पण बिन तुम्ही अजिबात काय बोलू नका. आणि ही कसली साडी घातली जुनाट बायकांसारखी? अहो मला ना अशी वन पीस, क्रॉप टॉप, जीन्स अशा मुली आवडतात. मला नाही वाटत आपलं काय होईल म्हणून. शायला मी सकाळपासून उगाच टेन्शन घेतलं होतं. बरं झालं बरं का तू आत्ताच बोललास. मी आहे ना, मला माझ्या आईने इतकं टेन्शन दिलं होतं ना, सकाळपासून असं वागू नको, तसं वागू नको, असं कर तसं कर. तुला माहिती आहे का, मी सकाळपासून एक सिगरेट सुद्धा घेतली नाही. अरे चल एक सिगरेट दे बरं. नाही ना शी बाबा, एकच राहिली, नाही तर तुला सुद्धा दिली असती बरं का. चल लायटर दे. अरे दे की. नाही माझ्याकडे लायटर सुद्धा खालीच राहिला गड्या साडीच्या नादात. आणि काय रे, गोल्ड फ्लेक करत असतो. अरे जरा डबल स्विच पिझ्झा, ब्रँड पिझ्झा ब्रँड. आणि तुला माहिती आहे का, मला सिगरेट आहे ना माझ्या 7व्या बॉयफ्रेंडने प्यायला शिकवली आहे. हो, तुझा स्कोर आहे ना माझ्यापेक्षा खूपच कमी आहे बरं का. आणि तू बोललास ना तुझ्या दिवसाची सुरुवात दारूने होते म्हणून, माझं सुद्धा थोडं तसंच आहे बरं का. नाश्त्याला बियर, जेवणाला रम, आणि संध्याकाळी वोडका, आणि रात्री आहे ना थर्रा घेते बरं का मी. अरे देशी, माहिती आहे ना, मेरे सामने बच्चा रे तू, बच्चा. पण जाऊ दे, मला तुझा रमचा ब्रँड आवडला बरं का. आणि ओल्ड मंकची सर तर कशातच नाहीये. मला वाटलं नव्हतं तू इतका ॲडव्हान्स असशील म्हणून, पण जमणार आहे आपलं. मी सुद्धा ठरवलं होतं आपण लग्न करणार ना तुझ्यासारख्या पोरासोबतच. दुसरा कशाला, मी तुझ्यासोबतच लग्न करणार. मी काय करते, खाली जाते आणि आई बाबांना सांगते, करू बरं का आपण लग्न. आलेच मी, येतो म्हणून.